जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सिद्धलक्षण पाहत असताना काल एका अशा वळणावरती येऊन थांबलो की जिथे साधकाच्या समाधानासाठी सिद्धलक्षण समर्थ सांगायला लागले। आपण ते असं का करत आहेत हा भाग कालच्या निरूपणात विस्तृतपणे पाहिला। साधकाला समाधानाच्या जागेची आवश्यकता आहे। साधना करत असताना साधनेमध्ये प्रोत्साहनाची आवश्यकता आहे। साधनेमध्ये सकारात्मकतेची, त्या सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता आहे। आपण ज्या वाटेवरून जात असतो ती वाट जर दृश्य असेल तर तितकी अडचण येण्याचं कारण नाही, कारण आपल्याला कळतं की आपण वाट चुकतोय की नाही। पण परमार्थाची वाट अंतरातील आहे। आपल्यालाच आपल्या अंतःकरणाला ओलांडून पलीकडे जायचं आहे। देहाला ओलांडणं एक वेळ शक्य आहे, कारण देह आपल्याला स्वस्थ बसवता तरी येईल, पण मनाला, बुद्धीला, चित्ताला, अंतःकरणाला कसं ओलांडणार? अहंकार जो डोळ्याला दिसत नाही त्याला मारून कसा टाकणार? हा आतील मार्ग अदृश्याचा असल्यामुळं दृश्याचे न्याय तिथे नाहीत। पण साधकाची दशा अशी आहे की तो इथेही आहे आणि तिथेही आहे। याचा अर्थ असा की त्याला विषयांचा स्पर्शही आहे आणि तो आत्मसाक्षात्काराच्या वाटेवरती पण आहे, म्हणजे अंतर्मुखतेचा अभ्यासही करत आहे। म्हणूनच त्याला षड्रिपूंचा त्रास होतो। आणि सिद्धलक्षणामध्ये कालपासून समर्थ आपल्याला सांगतायत की कशा पद्धतीनं सिद्धाला या रिपूंचा स्पर्श नाही। यातून साधकानं उमेद मिळवायची आहे। काल काम आणि क्रोध याबद्दलचं विवेचन आपण पाहिलं की मनात काहीतरी विषय यावा, इच्छा उत्पन्न व्हावी आणि ती पूर्ण झाली नाही तर क्रोध यावा, ही गोष्ट साधूच्या ठिकाणी असत नाही। साधकाच्या ठिकाणी ती दिसू शकते, येऊ शकते। साधकानं सावध राहणं गरजेचं आहे। तो क्रोध, तो कामविचार, ती इच्छा, या सर्व वृत्ती त्याला गिळून टाकता आल्या पाहिजेत। जर त्याच्यात तो वाहवतच गेला तर तो साधक नाहीच, पण वाहवत न जाता वृत्ती सहन करून जर तो भगवन नामामध्ये किंवा आपल्या स्वरूपाच्या स्मरणामध्ये राहिला, गुरुपदिष्ट साधनेत राहिला, तर तोच खरा साधक। हे घडण्यासाठीचं प्रोत्साहन सिद्धलक्षणातून मिळावं, त्या साधकाला त्या सिद्धलक्षणातून समाधान मिळावं, हा समर्थांचा उद्देश आहे। आता कालपर्यंत 25 ओव्या पाहिल्या। आता बघा समर्थ पुढे काय म्हणतायत। म्हणून ते क्रोधरहित, ते म्हणजे कोण? अर्थातच सिद्ध। जाणती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडून या। ओवीची सुरुवात म्हणून अशी केलेली असल्यामुळं अलीकडच्या ओव्यांना पुन्हा महत्त्व आलं। काल जो आपण विषय पाहिला की कशा पद्धतीनं सिद्धाच्या अंगी क्रोधच नाही, कारण मुळात तिथे कामनाच नाही, तो विषय लक्षात घेऊन या ओवीमध्ये शिरलं पाहिजे। असं असल्यामुळं त्याच्यापाशी क्रोध नाही असं समर्थ सांगतायत। आणि ते इथे न थांबता पुढे म्हणतात, जाणती स्वरूप संत। संत हे स्वरूपाला जाणून असतात, सिद्ध हे स्वरूपाला पूर्णपणे ओळखून असतात। आणि त्याच्या पुढे ते म्हणतात, नासिवंत हे पदार्थ सांडून या। अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे समर्थांनी सांगितली। ते स्वरूपाला जाणून असतात म्हणून नाशिवंत पदार्थाचा त्याग त्यांच्याकडून झालेला असतो। हा विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे। हा त्याग केलेला नाही, हा त्याग झालेला त्याग आहे। दृश्य सगळं नाशिवंत आहे हे शाब्दिक ज्ञान सिद्धापाशी नाही। या प्रकारचा खरा भाव सिद्धाच्या ठिकाणी स्थिर आहे। नुसता भाव नाही आहे तर तो भाव स्थिर आहे। एखाद्या गोष्टीचा त्याग करणं
आणि एखाद्या गोष्टीचा त्याग घडणं यात महदंतर आहे. त्याग करण्यामध्ये कर्तेपण आहे, तर त्याग घडण्यामध्ये उपासनेचं तेज आहे. समर्थ म्हणतायत, स्वरूपाला जाणल्यामुळं सिद्ध नाशिवंत पदार्थाचा त्याग करून राहतो. हा जो त्याग आहे तो आपण आत्मा आहे या भावामध्ये स्थिर झाल्यामुळे घडलेला त्याग आहे, मुद्दामून केलेला त्याग नाही. मुद्दामून एखादी गोष्ट करणं याच्यामध्ये जो अभिमानाचा स्पर्श आहे तो अभिमान सिद्धापाशी नाही. अहो, ज्याच्या ठिकाणी कामना नाही, ज्याच्या ठिकाणी कोणतीही वासना नाही, इच्छा नाही, त्याच्या ठिकाणी आपण काहीतरी करू हा अभिमानही असणारच नाही. जे दृश्य आहे ते दृश्य नाशिवंत आहे याचा अनुभव आपल्यालाही पदोपदी येतोच की. आरशामधलं आपलं रूप पहा, त्यातही बदल होत गेलेला आहे. बदल झाला आहे याचा अर्थच ते नाशिवंत आहे. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूला हा नाशिवंतपणाचा गुण लागू आहे. एकमेव गोष्ट अशी आहे की जी नाशिवंत नाही, आणि ते म्हणजे आपलं स्वरूप, आपला आत्मा. समर्थ म्हणतायत, या स्वरूपाला जो प्राप्त झाला त्याचा नाशिवंताचा त्याग होतो, अन्यथा असा त्याग होणं शक्य नाही. साधक दशेमध्ये साधक बऱ्याचदा व्यथित होतो. तो व्यथित कोणत्या कारणांनी होतो? ती कारणे अनेक असली तरी त्यामध्ये मिश्रपणा आहे. भगवंत हवा यासाठी पण तळमळ होत असते, पण शिवाय आधिव्याधींनी सुद्धा तळमळ होत असते. आधी म्हणजे मनाचं दुखणं आणि व्याधी म्हणजे शरीराचं दुखणं. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा त्रास साधकाला भोगावा लागतो. त्या त्रासातून सुटका व्हावी असंही एकीकडं वाटत असतं, आणि दुसरीकडे भगवंत हवा अशी पण इच्छा असते, अशी पण तळमळ असते. पण आपलं मन यामध्ये फरक करू शकत नाही. ते केवळ हा न्याय देतं की मला आत्ता सुटका पाहिजे या सगळ्या कचाट्यातून, आणि मग अभिमानामुळे मनुष्य असं बोलतो की कुणीही मला नको, मला फक्त साधन करू दे. पण त्यानं स्वतःच्या आत जर डोकावून पाहिलं तर त्याला कळतं की हे वाटणं क्षणिक आहे. अजूनही आपली आसक्ती कुठेही गेलेली नाही. आपल्याला मनुष्यांची, नात्या गोत्यांची, अंगावरती वस्त्र आणि खायला अन्न, डोक्यावरती छप्पर या सगळ्याची गरज आहे. आपण या सगळ्याशिवाय राहू शकणार नाही. आता मला कुणीही नको, मी कुठेतरी निघून जातो, मी आणि माझी साधना, हे वाटणं क्षणिक होतं. त्यातही थोडाफार प्रामाणिकपणा असतो. भगवंत नको आहे असं नसतं, तो हवा पण असतो, पण इकडची पूर्ण आसक्ती सुटलेली पण नसते. अशी ही दोलायमान स्थिती साधकाला बरीच वर्ष सहन करावी लागते. या अवस्थेमध्ये साधकाला ही जाणीव आहे की काय नाशिवंत आहे. त्याला याची कल्पना असते की आपला देह नाशिवंत आहे. आपल्या देहाला जे जे लागतं म्हणून आपण खरेदी करतो तेही नाशिवंत आहे. ज्या पैशानं खरेदी करतो तो पैसाही नाशिवंत आहे. आपले आई बाप, मुलं बाळं, घरदार सगळं नाशिवंत आहे, हेही तो ओळखून असतो. पण हे ओळखून असणं आणि त्याचा त्याग घडून येणं यामध्ये महद अंतर आहे. जोपर्यंत तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत नाशिवंताचा त्याग घडून येत नाही. आणि हा त्याग केवळ मनातून घडायचा असतो. प्रत्यक्षतः कुणालाही टाकून कुठेही निघून जायचं नसतं. आपल्या संतांनी प्रपंच टाका, तुमचं कर्तव्य टाका, तुमचा कामधंदा टाका असा उपदेश केला नाही. त्या प्रपंचात राहूनच परमार्थ साध्य करा असा उपदेश केला. एक मार्ग आहे संन्यास मार्ग, ज्यामध्ये बळजबरीनं सगळ्याचा त्याग केला जातो. पण भगवान स्पष्टपणे गीतेमध्ये सांगतात की तो मार्ग कठीण आहे, तो सगळ्यांसाठी नाही. अत्यंत खडतर असा तो मार्ग काही ठराविक लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांसाठी कर्मयोग हाच उत्तम मार्ग आहे. आपण आपल्या कर्मांमध्ये राहून मी करता या भावामध्ये शिरणं, त्याचा अभ्यास करणं
आणि कर्तेपण टाकून कर्मांमध्ये राहून भगवत प्राप्तीकडे अग्रेसर होणं. हे ज्याला जमतं त्याचा खऱ्या अर्थानं दृश्याचा त्याग होतो. त्यामुळे येणारी अस्वस्थता ही क्षणिक जरी असली तरी साधकाला ती साधनेवरून ढळण्यासाठी पुरेशी असते. त्याचं साधन मग हळूहळू ढळायला लागतं. माझ्याकडून काही होणार नाही, माझ्याकडून काही होतच नाही, अशा पद्धतीची निराशाजनक भावना त्याच्यामध्ये येऊ शकते. हे जे समर्थ लक्षण सांगतायत ते लक्षण ऐकल्यानंतर मात्र साधक अंतरात स्थिर होऊ शकतो. त्याला हे कळून येऊ शकतं की आपल्याकडून नाशिवंत गोष्टींचा त्याग का होत नाही आहे. कारण स्पष्ट आहे, आपण स्वरूपाला जाणत नाही म्हणून. जाणती स्वरूप संत नासिवंत हे पदार्थ सांडूनिया. त्यामुळं आता निकरानं गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहावं, जेणेकरून स्वरूपप्राप्ती होईल आणि मग अर्थातच दृश्याचा नाशिवंत पदार्थाचा त्याग होईल. सिद्धाकडून हा त्याग आपोआपच घडलेला असतो, कारण सत्य काय आहे हे त्याला कळलं म्हणून. याचं उदाहरण आपण अनेकदा पाहिलेलं आहे की आपल्याला जाग आली म्हणून स्वप्नाचा अनुभव खोटा आहे हे कळून येतं. स्वप्नामध्येच प्रयत्न करून पहा बरं की हा अनुभव खोटा आहे याचा विचार ठसवता येतोय का? स्वप्न चालू असताना स्वप्न खोटा आहे हा भाव आणताच येत नाही. जागृतीत येणं हाच त्याला एकमेव उपाय आहे. जाग आली की स्वप्न आपोआपच खोटं ठरतं. समर्थ पुढे काय म्हणतात पहा. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, क्रोधरहित चराचरी साधुजन वर्तती. आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे विवाद तुटून गेला. प्रत्येक ठिकाणी मीच आहे असं म्हटलं तर मी माझ्यावरच कसा रागावणार? ती आपल्याकडे म्हण नाही का, जर आपली जीभ चावली गेली तर आपण काही आपले दात पाडत नाही. आपणच आपली जीभ चावली, आता कोण दातांवरती रागवणार? तसंच जिकडे सर्वत्र मीच आहे तिथे क्रोधाचं कारणच उरत नाही. मीच मी सर्वत्र दाटून आहे. आता हे ऐकणं वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष या अनुभूतीमध्ये असणं वेगळं. समर्थांना सांगायचं आहे की सिद्ध या अनुभूतीमध्ये असतो. क्रोधरहित चराचरी साधुजन वर्तती. पुढेही मद या षड्रिपूबद्दल असंच समर्थांनी सांगितलं आहे की आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. कुणाबद्दल मद वाटणं हेही शक्य होत नाही, कारण तो आपल्याच आनंदामध्ये बुडून असतो. असं पहा, ज्याच्यामध्ये आनंदाची कमतरता आहे, ज्याच्यामध्ये असमाधान आहे, ज्याच्यामध्ये अतृप्ती आहे, अशीच व्यक्ती मद करते. कुणाचाही मद करण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये अपूर्णत्व असावं लागतं. सामान्य लोक हे अपूर्णत्व भोगतात, या अपूर्णत्वामध्ये राहतात. पण सिद्ध आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळं तो स्वयंपूर्णच असतो. यालाच आपुला आपण स्वानंद असे शब्द समर्थ वापरतायत. त्याच्यामध्ये असलेल्या पूर्णत्वाला तो प्राप्त झालेला असतो, त्यामुळं तो अखंड आनंदामध्ये असतो. स्वानंदामध्ये, स्वतःच्याच आनंदामध्ये असतो. मग त्याला मदस्पर्श कसा करेल? त्याचा ना कोणाशी वाद होतो, ना विवाद होतो, ना कोणाशी मतभेद होतात, ना वैर होतं, कारण तो अखंड आनंदात असतो. व्यवहार म्हणून असा संत वाद करताना किंवा भांडताना दिसेल. श्री महाराजांचं उदाहरण आपण अलीकडेच पाहिलं की कसं ते आपल्या भाऊबंधांशी भांडत असत. पण म्हणून ते रागाच्या अधीन गेले होते का? ते स्वानंदामध्येच होते, पण व्यवहारापुरता देह वर्तत होता. तसं हा सिद्ध प्रत्यक्षतः कशातच नसल्यामुळं त्याला मदही स्पर्श करू शकत नाही. हीच गत मत्सराच्या बाबतीत. समर्थ म्हणतात, साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा.
मत्सरसुद्धा करायला समोर दुसरी व्यक्ती हवी ना. समोर दुसरी व्यक्ती कुणी नाहीच आहे, मीच सर्वत्र आहे म्हटल्यानंतर मत्सर कुणाचा करणार. साधू वस्तू अनायासे, वस्तू म्हणजे आत्मा, या कारणे मत्सर नसे. मद मत्सराचे पिसे साधूसी नाही. दंभाच्या बाबतीतही असंच. साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैचा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. स्पष्ट आणि उघड उघड या ओव्या आहेत. अद्वैत स्थितीमध्ये जो आहे तो कसा करणार दंभ, आणि कुणाचा करणार दंभ, कुणाविषयी करणार दंभ. खोटेपणा करण्याची सुद्धा तिथे उर्मी नको का? उर्मी असायला आत द्वैतभाव नको का? देहभाव नको का? हे काहीच नसल्यामुळं तिथं ती उर्मीच नाही, त्यामुळं दंभही नाही. आत्मवस्तूच तो होऊन गेल्यामुळं तिथं मत्सरही नाही. आणि निर्विकार स्वरूपाशी तदाकारता झाल्यामुळं कुणाबद्दल ना तिरस्कार ना द्वेष, अशी ही अलौकिक आणि शांत अवस्था आहे. याचं वर्णन साधकाला उभारी देऊन जातं. आपणही असं तिरस्काररहित, मद मत्सररहित, दंभरहित होऊ शकतो, याची प्रेरणा त्याला मिळते. हे प्रेरणा देण्याचं कामही संतांचंच आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील आपण एक प्रसंग पूर्वी पाहिला आहे. श्री महाराज थोडे आजारी होते म्हणून निजले होते. रामाला खिचडीचा नैवेद्य दाखवायचा होता. ब्रह्मानंदांनी खिचडीचा नैवेद्य श्री महाराजांच्याकडे पाठवला. श्री महाराज म्हणाले, स्नान करावं लागेल मला. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, महाराजांना स्नानाचा नियम नाही. पण श्री महाराज म्हणाले, मीच जर असं वागलो तर लोक कसं वागतील. आजारी असूनही श्री महाराजांनी स्नान केलं, सोहळ्यानं श्रीरामाला नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांनी खिचडी खाल्ली. संत आपल्याला पदोपदी हे शिकवतात की आपण कसं असायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, आणि आपल्याला काय व्हायचं आहे. आपल्याला आत्मस्वरूपाकार व्हायचं आहे, हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. तसंच सिद्ध लक्षणांमधूनही ही शिकवणच मिळते की आपल्याला या मदमत्सर, दंभ इत्यादींना ओलांडून पलीकडे जायचं आहे. तसं पलीकडे जाऊन वर्तन करता येतं, याचं उदाहरण प्रत्यक्ष डोळ्यांपुढे सिद्धाच्या रूपात दिसतं, म्हणून तसं होऊ शकतं अशी प्रेरणा मिळते. अमुक अमुक ठिकाणचं वर्णन केवळ पुस्तकात आहे, कुणी ते ठिकाण पाहिलं नाही तर मग त्या ठिकाणाला प्राप्त होण्याची उर्मी तितकीशी राहत नाही. पण प्रत्यक्ष सिद्ध जर डोळ्यापुढे दिसत असेल तर मात्र आपल्याला एक पद्धतीचा उत्साह येतो की आपणही असे होऊ शकतो. सद्गुरुपदिष्ट साधनेवरचा विश्वास आणखी दृढ होतो की जी साधना करून हे स्वतः सिद्ध झाले, तीच साधना त्यांनी मला दिली, तर आपल्यालाही हे शक्य आहे. म्हणून ही सिद्ध लक्षणं आहेत. पुढेही समर्थ आपल्याला सिद्ध कसा असतो ते सांगतायत आणि त्याच्यापाशी दोष कसे नसतात याचं विवरण करतायत. तो भाग आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.